मी श्रेष्ठ विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम GMC सिंधुदुर्ग. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला चांगला प्रतिसाद देता त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार. आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगत झाला आणि मी जसा वेळ भेटेल तसा त्याचा रिप्लाय करत जाईल. परत जो नवीन काही टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे तर ते पण सांगत जा. जसा जसा वेळ भेटेल तसा तसा मी ते करत जाईल. आणि तुमचं सर्वांचा एकच प्रश्न होता, सर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किती आहेत किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किती आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे आणि हा व्हिडिओ थोडासा लेंदी होईल कारण की महाराष्ट्र आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एक एक्स्ट्रा पॉईंट सांगाल की त्या कॉलेजचा जनरल म्हणजे कॅटेगरी वाईज तर दिलेला आहे पण कट ऑफ, पण मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये जनरल कॅटेगरीचं सांगाल. जर पूर्ण कॅटेगरीचं सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ येईल तो. जनरल कॅटेगरीचं सांगतो मी आणि नंतर एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवेल मी प्रत्येक कॉलेजबद्दल. आणि त्या प्रत्येक कॉलेजचा त्या कॅटेगरीचा जो काही हे आपला जो काही ऑल इंडिया रँकचा कट ऑफ होता, म्हणजे सॉरी स्टेट म्हणजे जो काही रँकचा कट ऑफ होता आणि मार्क्सचा कट ऑफ होता तो त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगल. पण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त महाराष्ट्रातले जेवढे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेटचे त्या जनरल कॅटेगरीच्या कोणत्या रँकला म्हणजे कोणता विद्यार्थी लास्ट रँकचा होता ज्याला मेडिकल कॉलेज भेटलं ते. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. माझ्याकडे ती लिस्ट आहेत बघा, CET सेलवर तुम्हाला भेटून जाईल. तर महाराष्ट्रात GMC मुंबई सर्वांना माहीत असेल, जे मेडिकल कॉलेज म्हणतात त्यांना. तर त्या मेडिकल कॉलेजचा बघा जनरल कॅटेगरीचा जो विद्यार्थी होता ना, ओपन सॉरी एक मिनिट, जनरल कॅटेगरीचा जो विद्यार्थी होता लास्ट कॅन्डिडेट दिला आहे बघा, 638 मार्काचा होता जनरल कॅटेगरीचा. त्यानंतर आपलं सेकंड मेडिकल कॉलेज येतं तिलक मेडिकल कॉलेज, ते पण मुंबईतच आहे. मुंबईत टोटल 5 मेडिकल कॉलेज आहे. त्याचा लास्ट कॅन्डिडेट 643 मार्कचा होता. तुम्ही वर रँक पण बघत झाला की रँक किती होती त्याची, ऑल इंडिया रँक इथं दिली बघा. रँक थोडंसं रँकला हायलाईट करतो मी. फर्स्ट कोणतं आपलं GMC मुंबईची होती, त्यानंतर आपलं टिळक मेडिकल कॉलेज 8939 रँक आहे. त्यानंतर बघा GSMC मुंबई मेडिकल कॉलेज, त्याचं बघा दिले रँक 3331 हा लास्ट विद्यार्थी होता. मार्क्स येते 666. त्यानंतर चौथं मेडिकल कॉलेज आपलं नायर मेडिकल कॉलेज मुंबईचं. नायरचा किती होता 11386 हा म्हणजे हा लास्ट विद्यार्थी होता त्या रँकचा आणि 636 मार्क होते त्याला. त्यानंतर RGMC राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाण्याचं, तिथं 14210 ही रँक होती त्या विद्यार्थ्याची. मार्क्स त्याचे बघा 629 मार्क्स आहे. त्यानंतर BJMC पुण्याचं फेमस कॉलेज, सर्व विद्यार्थ्यांचं टार्गेट असतं BJMC. त्याचं किती बघा 7716 हाय कट ऑफ असतो याचा, पण 647 मार्क्स लागतात. त्यानंतर आपलं येतं VMMC सोलापूर म्हणजेच GMC सोलापूर, त्याचं बघा 39398. 1 मिनिट हां किती 1 मिनिट 39398 म्हणजे 583 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. तो लास्ट विद्यार्थी VMMC सोलापूरचा, ओपन कॅटेगरीचा म्हणजे जनरल कॅटेगरीचा. त्यानंतर GMC मिरजचा किती आहे बघा 23167, 610 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. त्यानंतर भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे. तुम्ही वाटलंच तर नोट करत जा, समजा तुमच्या रँकच्या हिशोबाने तुम्हाला जर एखादं कॉलेज जवळपास दिसतंय तर त्या कॉलेजचा पॉज करून बघा त्या कॉलेजचा काय वगैरे होता. मी जनरल कॅटेगरीचं सांगतोय आणि वाटलंच तर मी ही पोस्ट शेअर करेल किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनल कॅटेगरी वाईज. तर भाऊसाहेब हिरेचं बघा, त्याचं पण हाय कट ऑफ 30,274, हां 598 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. त्यानंतर GMC कोल्हापूर, RCSM राजश्री छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर, तिथं बघा 609, 23,872. त्यानंतर HBT कूपर मेडिकल कॉलेज जुहू मुंबई, तिथला जो विद्यार्थी होता त्याची रँक होती 11,206, मार्क्स त्याला होते 636.
त्यानंतर JMC जळगाव किती 34,577 591 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. त्यानंतर JMC बारामती, एक मिनिट JMC बारामती बघा हाय कट ऑफ त्याचं पण 21,552 हे ऑल इंडिया रँक आणि त्याचे मार्क्स 613. त्यानंतर GMC नंदुरबार 38,790 38,790 584 मार्क्स होते. त्यानंतर अलिबाग बघू शकता JMC अलिबाग किती 33,862 592 मुंबईच्या जवळ येतं हे कॉलेज, त्यामुळे याचा पण कट ऑफ थोडा हाय लागतो, म्हणजे आज वाढत चालला याचा कट ऑफ. त्यानंतर JMC सिंधुदुर्ग, मी ज्या कॉलेजला शिकतो त्या कॉलेजचा कट ऑफ 38,766 584 मार्क्स. त्यानंतर JMC सातारा 28,096 601 ह्या कॉलेजचा पण कट ऑफ वाढत चालला आहे. नवीन कॉलेज येते पण वाढत चालले यांचे पण कट ऑफ पुणे सिटीच्या जवळ असल्यामुळे. त्यानंतर JMC रत्नागिरीचं बघा किती आहे 38,533 585 मार्क्स आहे त्या विद्यार्थ्याला, होते ते. त्यानंतर JMC नागपूर तर JMC नागपूरचं बघा 15,073 भरपूर विद्यार्थी पोस्ट करताय आम्ही नागपूरचे, तर आम्हाला JMC नागपूर भेटेल का, तर बघून घ्या 15,073 एवढी रँक होते, म्हणजे हाय कट ऑफ लागतो JMC नागपूरचा पण 627 मार्क्स. त्यानंतर IGMC नागपूरचं दुसरं मेडिकल कॉलेज, याचा पण हाय कट ऑफ समजा 20,332 मार्क्स, 20,332 ऑल इंडिया रँक आणि 616 मार्क्स. त्यानंतर आपल्याकडं कोणतं VNMC यवतमाळचं जे मेडिकल कॉलेज आहे यवतमाळ, त्याचा होता 34,833 590 34,833 ही ऑल इंडिया रँक आणि 590 त्याचे मार्क्स. त्यानंतर JMC अकोला अकोलाचा बघा 597 मार्क्स. त्यानंतर 30,642 ही ऑल इंडिया रँक. त्यानंतर JMC चंद्रपूर पण म्हणजे चांगलं कॉलेज आहे विदर्भातील, नवीन कॅम्पस झाला आहे त्याचा. मी कॅम्पसवर पण पुढं व्हिडिओ जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होईल तेव्हा बनवल. तर JMC चंद्रपूरचं बघा 35,441 लास्ट कॅन्डिडेट लागला होता, त्याचे मार्क्स होते 590. त्यानंतर JMC गोंदिया 39,735 583 मार्क्स. MJIMS वर्धा 23,997 रँक 609 मार्क्स. JMC छत्रपती संभाजीनगर 17,559 ही ऑल इंडिया रँक 621 मार्क. त्यानंतर नांदेडमध्ये पण बघा 25,688 ही ऑल इंडिया रँक होती, 607 मार्क्स त्याचे. त्यानंतर SRTR अंबाजोगाईच नामांकित कॉलेज एक. त्यानंतर त्याचा जो कट ऑफ होता 29,423 ही ऑल इंडिया रँक आणि 599 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. नंतर आपल्या इथं JMC लातूरचा बघा 26,558
604 भरपूर जण लातूरला तयारी करतात, JMC लातूर बघितलंच असं सर्वांनी. तर त्याचा कट ऑफ बघा 26,558 होता, पण 604 मार्क्स होते त्या विद्यार्थ्याला. जनरल कॅटेगरीचं चाललं आहे. त्यानंतर JMC धाराशिव ओपनचा बघा 36,202, 588 मार्क्स. त्यानंतर JMC परभणी 38,162, 585 मार्क. JMC धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, त्याचा बघा रँक सांगायचा राहिला होता 36,202 आणि मार्क्स आहे त्या विद्यार्थ्याचे 588. आणि JMC परभणी 38,162, 500. मग मला असं वाटलं की मी एक व्हिडिओ बनवतो, त्यात प्रत्येक मेडिकल कॉलेजचा म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचंच बाकी आपलं. तर प्रायव्हेटमध्ये मग मी सगळ्याच कॅटेगरीज एक PDF किंवा एखादा चार्ट तयार करतो, ज्यात प्रत्येक मेडिकल कॉलेजचा लास्ट इयरचा काय कट ऑफ होता, रँकचा आणि मार्क्सचा वगैरे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तुम्ही जितकं जास्त सबस्क्राईब करता तितकं मला नवीन व्हिडिओ बनवायला एक प्रेरणा किंवा मोटिवेशन भेटतं. आणि जर तुमच्या अजून काही समस्या असल्या तर त्या कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक्यू.